सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सौ लीला राजे यांचा नमस्कार. वेलकम टू बिग फ्लाईट द एज्युकेशनल विंग्स. विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमाचा आज 24वा दिवस. आपण सामाजिक अभ्यास या विषयाअंतर्गत इतिहासाचा आज अभ्यास करणार आहोत. आणि आज आपण मौर्योत्तर कालखंड, याआधी तुम्ही मौर्यकालीन भारत बघितला. आता मौर्य साम्राज्यानंतरची जी राज्य आहेत, इयत्ता 6वीमध्ये प्रकरण 8 आहे, कारण आपल्याला संदर्भ घ्यायचा आहे इयत्ता 6वीचा, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर अध्ययन निष्पत्ती तुमची होणार आहे वैचारिक व सांस्कृतिक आदान प्रदानाचे मानवाचे ज्ञान अधिक समृद्ध होते हे समजणार आहे तुम्हाला. वैचारिक सांस्कृतिक आणि वैचारिक आणि सांस्कृतिक म्हणजे कसं, विचाराच्या दृष्टीने आणि आपली भारताची जी संस्कृती आहे त्या दृष्टीने आदान प्रदान कशा प्रकारे झालं, म्हणजे भारताची संस्कृती दुसऱ्या देशांमध्ये कशी पोहोचली हे तुम्हाला आज समजणार आहे. तर चला आजच्या कृतीला सुरुवात करूया. सर्वात पहिले हा मौर्यकालीन भारत होता. नीट बघा हा नकाशा. मौर्यकालीन भारत हा अफगाणिस्तानाच्या हिंदकुश पर्वतापासून तर कटकपर्यंत, म्हणजे या बांगलादेशापर्यंत, आत्ताच्या बांगलादेशापर्यंत विस्तारलेला होता. आणि दक्षिणेला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या बाँड्रीपर्यंत मौर्यकालीन साम्राज्य विस्तारलेलं होतं. म्हणजे सर्वात मोठं पुरातनकालीन म्हणजे प्राचीनकालीन सर्वात मोठं साम्राज्य हे मौर्यकालीन साम्राज्य होतं. एवढा मोठा पूर्ण भाग, यामध्ये आत्ताच्या काळातला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दोन्ही येतं. आणि हा एवढा आपला अर्ध्याच्या वर भारत, एवढे 3 देश मिळून मौर्यकालीन साम्राज्य विस्तारलेलं होतं. मौर्यकालीन साम्राज्याची स्थापना सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनीच केलेली होती. त्यानंतर सम्राट अशोकाने ते साम्राज्य टिकून ठेवण्यात खूप मदत केली. जोपर्यंत सम्राट अशोका बौद्ध धर्मामध्ये कन्वर्ट झाला नाही आणि त्याने राज्यपद हे सोडून दिलं आणि तो बौद्ध धर्माचा प्रसार करू लागला, तोपर्यंत हे मौर्यकालीन साम्राज्य टिकून राहिलेलं होतं. आणि सम्राट अशोक जेव्हा बुद्ध धर्मामध्ये कन्वर्ट झाले आणि ते गावोगावी जाऊन आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन देखील धर्मप्रसार करायला लागले, तेव्हा मौर्यकालीन साम्राज्याची उतरती कळा लागली आणि दुसरी घराणेशाही सुरू झाली. तोच अभ्यास आज आपण करणार आहोत. तर तुम्हाला कळालं मौर्यकालीन साम्राज्यामध्ये मुख्य कोणकोणती राज्य होती, देश होते. बघा, दिल्ली, इंद्रप्रस्थ या राजधान्या आहेत त्याच्या चारी बाजूच्या. दिल्ली, त्यानंतर इकडे सौराष्ट्र, इकडे मुख्य बघा, इथे काय दिलं, हे राजधान्या नाही आहे, हे अशोकाचे काय आहेत, वेगवेगळे लेख आणि साम्राज्य आहेत. बघा इथे बघा, हे जी खून केलेली आहे त्रिकोणाची, तिथे अशोकाची शिलालेख म्हणजे दगडांवरती लेख लिहून ठेवलेले. शहाबाज गडी अफगाणिस्तानात आहे. त्यानंतर तक्षशिला, हे नालंदा विद्यापीठानंतर 2 नंबरचं महत्त्वाचं विद्यापीठ होतं. तक्षशिला, मनसरा, त्यानंतर गिरनार, सौराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये गिरनार पर्वत आहे तिथे. त्यानंतर बैराट, त्यानंतर कालसी आणि इथे सहस्राम. त्यानंतर आपल्याला दिसतं इथे कर्नाटकमध्ये मस्की, कुबगल, ब्रह्मगिरी या आणि सिद्धापूर, आणि आपला नाला सोपाऱ्याचा सोपारा. रूपनाथ, मध्य प्रदेशमध्ये रूपनाथ या ठिकाणी अशोकाचे शिलालेख आहेत. अशोकाचे स्तंभालेख कुठे आहेत? स्तंभालेख म्हणजे एक असा स्तंभ, दगडाचा स्तंभ उभारलेला आणि त्यावरती लेख लिहिलेले. तर अशोकाचा दगडाचा आणि तो स्तंभालेख खूप प्रसिद्ध आहे. बघा, त्या अशोकाच्या स्तंभावरूनच आपली राजमुद्रा देखील घेतलेली आहे. बघा, 4 सिंहाचे चित्र म्हणजे मूर्ती. तर स्तंभालेख आहेत अशोकाचे नंदनगड, लौरिया, अर्राज, त्याच्यानंतर कपिलवस्तू, त्यानंतर रुम्मिंदेई या ठिकाणी, अजून तोप्रा, सन्नती, सांची, रूपनाथला नाही या ठिकाणी. आणि त्यानंतर आहे अशोकाचे साम्राज्य. हे अशोकाचे साम्राज्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं
चंद्रगुप्त मौर्यकालीन भारतामध्ये सर्वात जास्त साम्राज्य प्रसार करणारा राजा हा सम्राट अशोकच होता. समजलं? सर्वात जास्त. पुढे जाऊया. हा दुसरा नकाशा आहे. हा नकाशा तुम्हाला इथे थोडा ब्लर दिसतंय का? एक मिनिट. विद्यार्थी मित्रांनो, आता क्लिअर दिसत असेल तुम्हाला. तर हा मौर्य साम्राज्यानंतरचा नकाशा आहे. म्हणजे मौर्य साम्राज्य गेल्यानंतर, सम्राट अशोकाचा काळ गेल्यानंतर जे साम्राज्य सुरू झालं आणि ते इसवी सनामध्ये सुरू झालं. आणि मौर्य साम्राज्य कधी होतं? इसवी सनापूर्वी. फरक आहे. इसवी सनापूर्वी आणि हे इसवी सनानंतरचा नकाशा आहे. त्यामध्ये खूप सारे घराणे आहेत. तिथे घराणेशाही दिलेली आहे. शुंग घराणे आले, शुंग घराणे, त्यानंतर इंडो ग्रीक राजे, कुशाण राजे, गुप्त घराणे, वर्धन राजघराणे, ईशान्य भारतातील राजसत्ता म्हणजे कामरूप नगर, हे इकडे कामरूप, हे ईशान्य भारत, कामरूप नगर, शुंग घराणे. ही या कामरूप नगरच्या स्त्रिया खूप सुंदर असत. तर हे कामरूप नगर थोडं अलिप्तच राहिलं. त्याने ह्या आपल्या मेन भारतामध्ये कधीच इंटरफेअर केला नाही. हे वेगळंच राहिलं. परंतु हे घराणे आले आणि याचा आपल्या भारताला काही इफेक्ट झाला नाही तेव्हा. तर याप्रमाणे घराणे आले आणि याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे की आत्ताच्या काळात म्हणजे आत्ताच्या भारतामध्ये ह्या मौर्य साम्राज्यानंतरच्या भारतातील कोणकोणती शहरं आहेत? तर दिल्ली आहे बघा, त्यानंतर सौराष्ट्र आहे, सोपारा आहे, त्याच्यानंतर उज्जैनी म्हणजे उज्जैन, त्याच्यानंतर भडोच आहे, त्याच्यानंतर काशी, प्रयाग. ही शहरं आत्ताही म्हणजे तीच नावं आहेत त्या शहरांची. ओके, चला आजच्या कृतीला आपण सुरुवात करूया. त्याआधी ही नाणी बघूया. मियांडरच्या चांदीचं नाणं हे. त्याच्यानंतर कनिष्का, हा कनिष्का कुशाण राजा आले होते त्यावेळेस कनिष्का राजा होता. कुशाण साम्राज्यामध्ये कनिष्का राजा होता. त्याच्या वेळेस ही अशी नाणी होती दोन्ही बाजूला. सोन्याचं नाणं आहे, सोन्याचं नाणं दोन्ही बाजूचं. ही पहिली साईड, ही दुसरी साईड, पहिली दुसरी. समुद्रगुप्त, गुप्त साम्राज्य हे सर्वात मोठं साम्राज्य राहिलेलं आहे. गुप्त साम्राज्य हे बौद्ध साम्राज्यानंतर हिंदूंचं पहिलं साम्राज्य गुप्त साम्राज्य. तर गुप्त साम्राज्यामध्ये समुद्रगुप्त, सोन्याचं नाणं बघा दोन्ही बाजू कशा आहेत, पहिली बाजू दुसरी बाजू कशी आहे हे दिलेलं आहे. पुढे जाऊया. बघा, मौर्य साम्राज्यानंतर जो भारत होता त्यामध्ये असे वेगवेगळे यात्री पर्यटक म्हणून भारताला भेटी देऊन गेले आणि भारताची संस्कृती त्यांच्या देशामध्ये जाऊन प्रसार केला आणि भारतीय ग्रंथांचे अनुवाद त्यांच्या भाषेमध्ये केला. तर ही युआन शांग आहे. युआन शांग हा चीनी पर्यटक होता, भारतभर फिरला. त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्व उद्गार काढले आहेत. तो म्हणतो, महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात म्हणजे आठवणीत ठेवतात. पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात. शरण आलेल्यास ते अपाय करीत नाहीत. म्हणजे एखादा शरण गेला तर त्याला इजा पोचवत नाही. तर हा युआन शांग होता बघा. त्यानंतर ही सर्वात मोठी आपली युनिव्हर्सिटी, प्राचीन काळातील सर्वात मोठं विद्यापीठ नालंदा. खूप देशाचे लोक येऊन या विद्यापीठातून संस्कृत शिकून गेले. बौद्ध धर्माची जी दीक्षा नाही म्हणता येणार पण शिकवण होती ती शिकून गेले. आणि संस्कृत शिकण्यासाठी, संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी खूप लोक या नालंदा विद्यापीठामध्ये येत असत. तर हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट, कोणता कवी? बाणभट्ट याने हर्षचरित म्हणजे हर्षवर्धनाच्या जीवनावर हे हर्षचरित लिहिलेलं आहे. ह्या हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ आहे तो. त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला होता. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. कोणत्या भाषेत लिहिली? संस्कृत. त्याच्या काळात युआन शांग, जे आपण आत्ता बघितला पर्यटक, हा बौद्ध भिक्खू चीनवरून भारतात आला होता आणि तो या युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यापीठामध्ये शिकून 8 वर्ष राहिला, शिकून गेला आणि चीनमध्ये जाऊन त्याने बौद्ध ग्रंथाचे
चिनी भाषेत रूपांतर केले. युआनशांग, हा युआनशांग. ओके. पुढे गेल्यानंतर आपल्याला आजचे ॲक्टिव्हिटीचे प्रश्न येतात. ते म्हणजे पहिले काही बाबी आठवूया. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर उत्तर सोपं आहे आपलं. मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली. भारताची राजमुद्रा कोणती आहे? मौर्य काळातील कोणत्याही 4 व्यवसायांची नावे लिहा. आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणाला पाठवले? उत्तर बघूया. ही उत्तर आहे त्या प्रश्नांची जे आपण प्रश्न आत्ता वाचले. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की राजमुद्रा, भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभ च्या आधारे तयार करण्यात आले आहे. अशोक स्तंभ कुठे आहे? सारनाथ. अशोक स्तंभ खूप जागी आहेत, परंतु सारनाथ येथील जो मुख्य अशोक स्तंभ आहे त्याच्या आधारे आपल्या भारताची मुद्रा तयार करण्यात आली आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली म्हणजे त्या सिंहाच्या मूर्तीखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. काय आहे? चक्र. त्यापैकी आपणास एका चक्रावर एक चक्र पूर्णपणे दिसतं. म्हणजे समोरचं जे चक्र आहे हे समोरचं चक्र पूर्णपणे दिसतं. चक्राच्या एका बाजूस अश्व म्हणजे घोडा आहे व दुसऱ्या बाजूस ऋषभ म्हणजे बैल आहे. घोडा आणि बैल. एका बाजूस घोडा, दुसऱ्या बाजूस बैल. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही म्हणजे पाठीमागची बाजू, अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह आहे. पाठीमागच्या बाजूने काय? हत्ती आणि सिंह. आणि पुढच्या बाजूने काय आहे? घोडा आणि बैल. दोन्ही प्राणी आहेत. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा की मौर्य काळात कोणकोणते व्यवसाय चालत असे? तर मौर्यकालीन व्यवसाय हे शेती करणे, कापड उद्योग, हस्तिदंतावरील कोरीवकाम, धातुकाम, काळ्या रंगाची मातीची भांडी, नाव बांधणे म्हणजे नौका बांधणे, हे व्यवसाय होते. आणि शेवटचा आहे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने कोणाकोणास पाठवले? तर स्वतःचा मुलगा महेंद्र आणि स्वतःची मुलगी संघमित्रा या दोघांना श्रीलंकेस पाठवलं होतं. स्क्रीन पॉज करा आणि उत्तरं लिहा. ओके, चला पुढे जाऊया. करून पाहूयात मध्ये एक प्रश्न विचारला आहे. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्ताच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांची नावांची यादी करा. तर आपण ती यादी केलेली आहे बघा. नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्या काळातील आधुनिक शहरांची नावे: दिल्ली, प्रयाग, काशी, सौराष्ट्र, कच्छ, इथे कच्छ आहे, कच्छ, सोपारा, उज्जैन, बुंदेलखंड. तिथे उज्जैनी लिहिलेले, आता उज्जैन आहे ते. ओके, बुंदेलखंड ही आहे आत्ताच्या काळात देखील नावं. स्क्रीन पॉज करा आणि उत्तर लिहा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कृती दिलेली आहे. या पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी तयार करा आणि ईशान्य भारतातील राजसत्ताविषयी माहिती लिहा. ओके, तर ही कृती दिलेली आहे, ही करूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण बघत आहोत पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी. बघा, इथे बाणभट्ट याने हर्षचरित्र लिहिलं, म्हणजे हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ. एक मिनिट हां. आणि बाणभट्टाने काय लिहिलं? हर्षचरित. सम्राट हर्षवर्धनाने लिहिलं रत्नावली. एक मिनिट. नागानंद आणि प्रियदर्शिका संस्कृतमध्ये लिहिलं. आपण बघितलं, संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका. याचं उत्तर मी तुम्हाला आधीच दिलेलं होतं बघा. ही इथे जी माहिती आहे दिसतंय की बाणभट्टाने हर्षचरित लिहिलं आणि हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका लिहिलं. ओके, हां, उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. सर्व उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. एक राहिलं आहे, ईशान्य भारतातील राजसत्ता याविषयी माहिती लिहा. ईशान्य भारतातील राजसत्ता कशी होती?
तर तुम्हाला मी सांगितलं ईशान्य भारतात कामरूप नगर होतं. कोणतं नगर होतं? कामरूप नगर होतं. तर या कामरूप नगराविषयी आपण माहिती बघणार आहोत. कोणत्या नगराविषयी? कामरूप नगराविषयी माहिती बघणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, कामरूप नगर आणि ईशान्य भारतातील राजसत्ता याविषयी आपण माहिती बघत आहोत. बघा, ईशान्य भारतातील मणिपूर, आत्ता पण मणिपूर राज्य आहे बघा, मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. अर्जुन सर्वांना माहिती आहे, 5 पांडवांमधील एक पांडव अर्जुन. तर महाभारतामध्ये अशी माहिती आहे की अर्जुनाचा विवाह त्या उलुपीशी झालेला होता, मणिपूरमधील उलुपी. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आले. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. पुष्यवर्मन समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कोणाच्या स्तंभलेखात? समुद्रगुप्ताच्या. आणि कुठल्या? अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूपच्या राजांचे अनेक कोरीव लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा उल्लेख प्रागज्योतिष या नावाने केलेला आहे. प्रागज्योतिषपूर ही त्या राज्याची राजधानी होती. पुढे आपण बघतोय, प्रागज्योतिषपूर म्हणजेच आजचे आसाम. 2 राज्य आले बघा आजचे, एक आसाम एक मणिपूर. आणि राज्यातील गुवाहाटी आता ही आसामची राजधानी आहे. पेरिप्लस ऑफ द इरेथ्रियन सी मेगास्थनीसने लिहिलेलं या पेरिप्लस ऑफ द इरेथ्रियन सी या पुस्तकात किरादिया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा ईशान्य भारताचा उल्लेख आहे. कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला होता. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआनशॉंग मी तुम्हाला दाखवला, चीनी यात्री. युआनशॉंग गेला होता आणि त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता. कामरूपचा राजा कोण होता? भास्कर वर्मन. कोणाच्या काळात? युआनशॉंग गेला त्या काळात. या काळात आपण मौर्य नंतरच्या काळातील उत्तर भारत आणि विविध राजसत्तांचा परिचय करून घेतला. म्हणजे ईशान्य भारतामध्ये ज्या विविध राजसत्तांचा परिचय करून घेतला आणि तसेच सुमारास ईशान्य भारतात काय परिस्थिती होती तेही पाहिले. ओके, तर हे ईशान्य भारताचं वर्णन आहे. रामायण आणि महाभारताच्या काळात प्रागज्योतिष असं नाव होतं त्याचं. त्याच्यानंतर कामरूप नगर असं नाव आलं आणि 2 आत्ताच्या काळातील राज्य देखील उल्लेख आहे, मणिपूर आणि आसाम. ओके, तर आता कामरूप नगर वसलं कुठे? तर हा भारताचा नकाशा आहे बघा. हा जो असा भारत आहे, असा इकडे भारत. ओके, 1 मिनिट. हा भारत, नीट लक्ष द्या. हां असा आणि असा इथेच आपण बघणार आहोत, जास्त जायचं नाही. हे काय? जम्मू काश्मीर आणि इकडे अरुणाचल प्रदेश. तर त्यांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे बघा, ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, हे ब्रह्मपुत्रा, इथून ब्रह्मपुत्रा सुरू होते आणि इथून आतमध्ये येते अरुणाचलमधून आणि इकडे जाते बांगलादेशामध्ये. तर हे ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे यामध्ये कोणकोणते देश येतात? इथे नेपाळ येतो, इथे भूटान येतो आणि इकडे आसाम, अरुणाचल, मणिपूर हे खोरे बरोबर. भूटान, बंगाल आणि खाली बंगाल बरोबर. हे सर्व कामरूप नगर आहे. म्हणजे आत्ताचा पूर्ण ईशान्य भारत. समजलं तुम्हाला ईशान्य भारत? हां, चला पुढे जाऊया. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा भाग आहे. वरील कृती केल्यावर तुला मौर्य साम्राज्यानंतरचे राज्य या पाठात काय समजले थोडक्यात लिहा. तर उत्तर आपण लिहिलेलं आहे इथे. मौर्य कालखंडानंतरच्या भारत या मौर्य कालखंडानंतरचा भारत या प्रकरणामध्ये मला समजले की मौर्य कालखंडानंतर जो भारत सुरू झाला त्यामध्ये वेगवेगळी घराणेशाही आली आणि त्या घराणेशाहीमधून वेगवेगळ्या राजमुद्रा विकसित झाल्या आणि वेगवेगळ्या परदेशी लोक आपल्या भारत देशाला भेटी देऊन गेले. जसे की युआनशॉंग चीनी पर्यटक भारत देशामध्ये भेट देऊन गेला व त्याने नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षणही घेतले. बौद्ध धर्माचा प्रसार चीनमध्ये जाऊन केला आणि बौद्ध ग्रंथ चीनी भाषेत रूपांतरित केला. पहिले तो संस्कृत शिकला. पहिले नालंदा विद्यापीठामध्ये येऊन संस्कृत शिकला. संस्कृत त्याला यायला लागलं
आणि बौद्ध ग्रंथ तेव्हा संस्कृत भाषेत लिहिलेले होते. तर संस्कृत भाषा शिकल्यानंतर त्याने ते सर्व बौद्ध ग्रंथ चिनी भाषेत रूपांतरित केले. समजलं? या प्रश्नाचंही उत्तर मिळालं आणि इथे आपली ही आजची कृती संपत आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिली नसतील तर स्क्रीन पॉज करून लिहायची आहे. त्यानंतर तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित वाचली असेल आणि तुम्हाला खूप सारं नॉलेज आज मिळालं असेल चंद्रगुप्त मौर्याच्या काळातील आणि चंद्रगुप्त मौर्याच्या काळानंतर युआनशांग. ओके. आणि ह्या त्या सोन्याच्या मुद्रा आणि वेगवेगळ्या राजांच्या मुद्रा दिसताय मुद्रा. ओके. तर ही आजची कृती होती. खूप नॉलेजेबल कृती झाली असेल तुमची. आणि त्यानंतर आपण ही ॲक्टिव्हिटी इथे संपवत आहोत. ही ॲक्टिव्हिटी इथे संपते आणि उद्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करायला सुरुवात करायची आहे. तोपर्यंत घरीच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे, वारंवार हँडवॉश करायचं आहे, मास्क वेअर करायचा आहे आणि अभ्यास देखील करायचा आहे. अभ्यास तितकाच महत्त्वाचा आहे. ओके. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.